ज्यांचे लग्न जिकडून तिकडून होतात का बाकीचे लोक काड्या करणारे तुम्ही पहा तुम्ही आज लग्न जमत तर नाही लवकर इकडून तिकडून नशिबाने एखाद्या पोराचं लग्न जमलंच अहो किती संस्कारीन किती हुशार पोरग असू द्या पण आपलेच लोक आपल्याच काड्या केल्याशिवाय राहत नाही पोराचं लग्न जमू द्या काड्या करणारे कोण त्याची भाऊकी त्याचा चुलता त्याचा मामा त्याची मामी त्याची आत्या त्याचे काका हेच काड्या करतात बरं म्हणणार तरी काय पोराचं लग्न जमल्याच्या नंतर आनंद वाटतो पोराच्या बापाला नातेवाईकात सांगतात आपल्या पोराचं जमलं बरं लवकरच तारीख काढणार आहे तारीख काढणार असं म्हटलं की गोड बोलून नंबरही घेतं कारण याचे 2-3 राहिलेले असतात ना हे नंबरही घेतो तिकडं फोनही करताना सांगता हो त्याला कशाला पोरगी देता त्या पोराचं काय खरंय तुमच्या पोरीचं वाटोळ होईल नशिबात असल देवानी जोडी तयार केलेली आहे नशिबात असेल तर किती लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तरी मोडतं का पण मला सांगायचं आपलेच लोक काड्या केल्याशिवाय राहत नाही हे काड्या करणं अगोदर माणसानं बंद केलं पाहिजे कारण दुसऱ्याचं चांगलं झालेलं जर आपल्याला देखवत नसेल तर देव आपलं कसं चांगलं करणार आहे लोकांचं